फडणवीसांच्या सागर बंगल्यावरती काल मनोमिलन दिवस. विखे शिंदे मनोमिलन, तर बारामतीचा तिढा सुटल्याची सूत्रांची माहिती. काँग्रेसमध्ये हुकुमशाही असल्यामुळे पक्ष सोडला, आमदार राजू पारवेंचा दावा. तर 27 मार्चला उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं केलं जाहीर. भाजपची 5वी यादी जाहीर. भंडारा गोंदियातून सुनील मेंढे आणि गडचिरोलीतून अशोक नेते, तर सोलापुरातून राम सातपुतेंना उमेदवारी. कंगना राणावतला मंडीमधून उमेदवारी जाहीर. रामायण मालिकेतले श्रीरामही निवडणुकीच्या मैदानात. अरुण गोविल यांना भाजपकडून लोकसभेची उमेदवारी, तर वरुण गांधींचं तिकीट कापलं. काँग्रेसकडून चंद्रपूरसाठी प्रतिभा धानोरकरांना उमेदवारी जाहीर. चंद्रपुरात आता सुधीर मुनगंटीवार आणि प्रतिभा धानोरकरांमध्ये लढत. कोल्हापुरात महायुतीचा सस्पेन्स संपण्याची शक्यता. संजय मंडलिक आणि समरजित सिंह घाटगेंपैकी कोणाला मिळणार तिकीट, याकडे सर्वांचं लक्ष. स्थानिक महाविकास आघाडीच्या नेत्यांची कोल्हापुरात बैठक. शाहू महाराजांच्या प्रचाराची ठरणार रणनीती. छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांनी 2 दिवसांपूर्वी घेतली सीएमची भेट. नाशिक लोकसभेची जागा मागितल्यानं शिवसैनिकांमध्ये संभ्रम. राज्यामध्ये होळी सण उत्साहात साजरा. मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते वर्षा बंगल्याबाहेर होलिका दहन. देशासह राज्यभरात रंगपंचमी निमित्त रंगांची उधळण. मथुरेत तरुणाई आणि आबालवृद्ध रंगांमध्ये दंग, तर सैनिकांचीही सीमेवर धुळवड. आणि कौटुंबिक वादातून महिलेनं घेतलं पेटवून. महिला आणि पती गंभीर जखमी, तर महिलेच्या दोन्ही मुलींचा मृत्यू.